अमरावती शहरामध्ये कोरोनाचे वाढलेले गांभीर्य लक्षात घेता कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन आता पूर्णपणे अलर्ट झाले आहे। त्यामुळे प्राधान्याने बसचालक, दुकानदार, मंगल कार्यालये आदींवर दंडाची रक्कम वाढविण्यात आली असून कार्यवाहीचा फास हळूहळू अधिक घट्ट आवळण्यात येत आहे। जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी पुन्हा याबाबतचे वेगळे आदेश जारी केलेले आहेत। बुधवारी त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे बस किंवा खाजगी वाहनांमधील प्रवाशांनी मास्क न वापरल्यास वाहतूकदारालाच 5,000 रुपयाचा दंड व फौजदारी कार्यवाही आणि नियम न पाळणाऱ्या दुकानांना 10,000 रुपयाचा दंड व फौजदारी कार्यवाहीची तरतूद आहे। तर गुरुवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जे आदेश दिले त्यामध्ये दर आठवड्यामध्ये शनिवार सायंकाळपासून ते सोमवार सकाळपर्यंत सर्व बाजारपेठा व सर्व व्यवहार हे बंद राहणार आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आता 1 डे कर्फ्यूचा निर्णय घेत आहे। शनिवारी रात्री 8 वाजतापासून रविवारीचा पूर्ण दिवस, सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण कर्फ्यू लागू राहणार आहे। याच्यामध्ये सर्व स्थापना फक्त हॉस्पिटल, मेडिकल स्टोर वगळून हे बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेले आहेत। याच्यामध्ये जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत किंवा जे 24 तास चालणारे युनिट्स आहेत त्यांना वगळून आणि दूध किंवा इतर भाजीपालाचा इश्यूज ते सकाळी त्यांना 2 ते 3 ताससाठी रियायत देऊन बाकी इतर सर्व स्थापना आपण बंद ठेवणार आहे। याशिवाय याच्यामध्ये जर अजून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर नजीकच्या भविष्यामध्ये अजून कडक पाऊल प्रशासनाच्या वतीने उचलण्यात येतील। मी सर्व जनतेला आवाहन करतो, कोरोनाचे त्रिसूत्री नियम मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि सॅनिटायझेशन करणे याच्यावरती जास्तीत जास्त भर द्यावे आणि आपल्याकडे कोणी पॉझिटिव्ह असल्यास ते होम आयसोलेशन असल्यास त्यासोबत संपर्क आपण टाळावा। आणि दररोजची आस्थापना व दुकाने रात्री 8 वाजता बंद होणार आहेत। तसेच जलतरण तलाव व इंडोअर गेम यांच्यावरती सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे। आता उद्यापासून सर्व स्थापनासाठी रात्री 8 वाजेपर्यंत आपण सुरू करण्याचा वेळ देतो आहे। सर्व स्थापना, शॉप्स, रेस्टॉरंट्स, मॉल्स, मंगल कार्यालय सर्वांनीच रात्री 8 वाजेपर्यंतच आता आपला व्यवहार करावे। त्याशिवाय जे पर्यटन स्थळ आहेत, इकडचं वडाली गार्डन किंवा अजून दुसरे पर्यटन स्थळ आहेत त्यांना उद्यापासून बंद करण्याचा आपण निर्णय देतो आहे। सर्व लोकांना आपण आवाहन करतो आहे की पुढील 2 आठवडे फक्त गरजेच्या कामाशिवाय आपण बाहेर पडू नये। ज्या प्रकारचं संक्रमण वाढतो आहे त्याप्रमाणे आपण त्रिसूत्री नियमाचा अवलंबन करावे। आपलं आणि परिवाराचा आपण स्वतः काळजी घ्यावी। आणि धार्मिक समारंभाला केवळ 5 व्यक्तींनाच परवानगी देण्यात आलेली असून या व्यतिरिक्त कुठल्याही धार्मिक समारंभाला कुणी आढळून आल्यास त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी दिलेले आहेत। त्यामुळे आता पुनश्च हळूहळू अमरावती शहर हे लॉकडाऊनकडे वळायला सुरुवात झालेली आहे। गर्दीसाठी आता मास्क न वापरणारे जे फिरत असेल त्याच्यावरती आपण 500 रुपये दंड आपण करतो आहे। कोणत्याही सार्वजनिक वाहतूकमध्ये जर सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क आपण नाही दिसलं तर आपण 3,000 रुपये दंड लावतो आहे। कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जास्त गर्दी असली तर 25,000 रुपये आणि कोणत्याही मंगल कार्यालयामध्ये जर अपेक्षापेक्षा जास्त लोक असले तर 50,000 रुपये। मागील 5 दिवसामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 12,25,000 पेक्षा जास्त आपण दंड लावलेले आहे। या दंड लावण्याचा मागचा हेतू लोकांनी काटकोरपणे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा पालन करावं आणि सोशल डिस्टन्सिंग, मास्क हेच आपले मुख्य अस्त्र आहेत। तर या वाढते संक्रमणाला आपण याचा वापर करूनच आला बसू शकतो आहे। त्यामुळे सर्वांची सहकार्याची अपेक्षा आपण प्रशासनाच्या वतीने करतो आहे। याशिवाय होम आयसोलेशन जे लोक जातात त्याच्याकडून आपण विशेष बॉन्ड भरून घेतो आहे की त्यांनी दिलेल्या नियमाचं पूर्ण पालन करावं, अन्यथा
ते आपले कुटुंब आणि आपले शेजारच्या लोकांमध्ये सुद्धा हे संक्रमण ते पसरू शकतात। त्यामुळे त्यांनी काटकोरपणे 14 दिवस विलगीकरण, होम आयसोलेशन किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये राहावे आणि जर त्यांनी याचं पालन नाही केलं तर त्याच्यावरती शास्ती लावण्यात जातील आणि 25,000 रुपये दंड त्याच्यावरती करण्यात येतील। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।